जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात की डॉक्टर माझं रक्त कमी झालंय, म्हणजे नक्की काय झालेलं असतं? धाप लागते किंवा छातीत धडधड वाढते, पायात गोळे यायला लागलेत, अशा तपासण्या करून बघणं गरजेचं आहे की आपलं रक्त कमी झालंय का. अशा 3 गोष्टी तुम्ही सांगाल का आपल्या प्रेक्षकांना की ते जर केलं तर एक आरोग्य चांगलं राहील? बॅलन्स डाएट की तुम्हाला प्रोटीन पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कार्बोहायड्रेट पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि फॅट पण. असे कोणते 3 पदार्थ आहेत की तुम्ही रोज खाल्लेच पाहिजेत? आपण बीट, गाजर, पालेभाज्या ज्याच्यामध्ये आयरनचं प्रमाण खूप जास्त असतं. अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या आपल्या नॉर्मल ब्लड टेस्टमध्ये आपण बघितल्याच पाहिजेत? CBC, लोहाचं प्रमाण, आयरन, TIBC, फेरेटिन आणि B12 फोलिक्स, हे प्रत्येकाचं तरी करणं गरजेचं आहे. मग लग्नापूर्वी असे रक्तातले जे अनुवंशिक रोग आहेत त्याच्या कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत? जसं आपण कुंडली जमवतो तसं आपल्याला ह्या 3 टेस्ट करणं फार गरजेचं आहे की ब्लड कॅन्सरचेच काहीतरी 100-150 प्रकार आहेत, बरे होतात का? बहुतांश प्रकार आपण क्युअर करू शकतो. 1 वर्षाची मुलगी मी पाहिली असेल की जी सगळ्यात लहान वयातली होती आणि ती बरी झाली. ट्रीटमेंट थोडीशी लांबलचक आहे पण त्याच्यानंतर ते पूर्णतः बरे होऊ शकतात. असं सहजच सापडलं असं कधी पेशंट आले का कोणी? ऍक्च्युली तिला कॅन्सर आहे असं काही चिन्ह नाहीये किंवा तिला काही त्रास नाही. ती एक सलूनकडे गेली होती हेअरकटसाठी. हेअरकट करताना दिसलं चेस्टमध्ये, म्हणजे छातीच्या इथे ब्रेस्ट बोन जो आहे त्याच्यामध्ये तिथं काहीतरी बल्ज आल्यासारखा दिसतो. तर तिथे लिम्फोमा म्हणजे ब्लड कॅन्सरचा जो गाठीचा प्रकार आहे तो शरीरात बोन पर्यंत गेला होता आणि तिला काही त्रास नव्हता. तर अशी कुठली 3 सप्लिमेंट्स आहेत की ती मी रेग्युलरली घ्यावी 40 नंतर? 40 नंतर नक्की येणं गरजेचं आहे. ते टॉप ॲथलीट्स असतात तो म्हणजे फुटबॉल प्लेयर्स, क्रिकेटर्स आणि बास्केटबॉल प्लेयर्स, ते ब्लड काढून ते स्टेम सेल ठेवून देतात. म्हणजे पुढे जर इंजुरी झाली तर ते तिकडे इंजेक्ट करतात, म्हणजे मग ती इंजुरी लवकर बरी होते. हे खरं आहे का? आपल्याला जर इजा झाली असेल, मसल इंजुरी झाली असेल, मसल टिअर झाला असेल तर तिथे तुम्ही इंजेक्ट करून त्याचं ती हिलिंग प्रोसेस फास्टन करू शकता. ब्रायन जॉन्सन तो स्वतः मुलाचं ब्लड स्वतः घेतो आणि स्वतःचं वडिलांना देतो. खरंच पॉसिबल आहे का? तर ह्याने आपलं एजिंग होणं थोडंसं डिले होईल पण आपण कम्प्लिटली कायमस्वरूपी यंग राहणार असं नाही होणार. डेंग्यूमध्ये म्हणतात ना की पपई खा, हे खा, असं काहीतरी खाऊन होतं का? प्लेटलेट वाढतं का? तर